आम्ही सारे खवय्ये. आपल्या किचन मध्ये आता डॉक्टर साहेब आलेले. डॉक्टर मनापासून स्वागत. आता आपली पहिली रेसिपी काय आहे? हे कॉम्बो मिसळ म्हणून मी दाखवणार आहे. बरं, मला साहित्य सांगा म्हणजे आपण सांगतो. डिटेलमध्ये घेऊ. ही कोथिंबीर, टोमॅटो, त्याच्यानंतर ही किसलेली कोबी आहे. ओके. त्याच्यानंतर हे पोहे आहेत तळलेले. हे मिश्र कडधान्य मोड आणून केलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर ही बारीक शेव, ही भिजवलेली तासभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. कांदा बारीक चिरलेला. ओके. त्याच्यानंतर हे मीठ, ही चिंचेची चटणी आणि हे फोडणीचं साहित्य जिरे, मोहरी, तिखट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, हिंग थोडा आणि गरम मसाला. तेल आता तापलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता आपण फोडणी करूया. काय करू मला आधी सांगा. हा, फोडणीमध्ये आपण हे घालूया. आधी तेल घातलेलंच आहे आपण. त्याच्यावर थोडी मोहरी घालूया. ओके. त्याच्यानंतर आपण जिरं घालूया. थोडेसे जिरे थोडेसे असे कुस्करून घातले तर त्याचा वास जास्त चांगला लागतो. त्याच्यानंतर आपण हिंग घालूया थोडासा अगोदर. आणि त्याच्यामध्ये आपण डाळ घालून ती आपण परतणार. काय थोडीशी तासभर भिजवून घेतल्यामुळे फार परतायचे नाहीये. लगेच आपण पाणी पण घालूया. बरं. आता त्याच्यामध्ये आपण थोडं ही लसणाची पेस्ट घालून ऍड करत जायचं. ऍड करत जायचं. आता काय घालायचं? तर थोडी आल्याची पेस्ट घालू आपण त्याच्यामध्ये. हे कच्चं घालण्याचा फ्लेवर वेगळी येते. तळलं की त्याची फ्लेवर वेगळी येते. त्याच्यामध्ये आपण कच्चं घालतो मुद्दा उकळायला लागल्यावरती. बरं. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट. किती तिखट तुम्हाला झणझणीत रस्सा थोडा कोल्हापुरी टच हवा असेल तर जास्त. शक्यतो आतड्याला भूक पडेपर्यंत तिखट खाऊ नये. आणि तिखट एकूणच कमीच खावं. पण जर पदार्थ फार कमी खायचा असेल तर खूप तिखट खावा. तर मग अगदी 2 घासातच आपलं बास आता असं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं फक्त राहिलेलं आहे आपलं. थोडं आपण घालू त्याच्यामध्ये आणि हा रस्सा तयार आहे. बस. ओके. आता काय करायचं पुढे मला सांगा. आता आपण हे जे स्प्राउटेड जी सगळी जी कडधान्य आहेत ती थोडीशी फ्राय करून घेणार आहोत. ओके. थोडंसं याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. थोडं मीठ त्याला आणि थोडंसं तिखट. बस. ह्याचं काय करणार हे पण आपलं तयार आहे. हे पण आपल्याला नंतर त्याच्यावर घालायचंय. ओके. आता आपण मिक्स करून घेऊ. थोडं घेऊ याच्यात. हां, थोडेसे फक्त वरण घालण्यापुरते ठेवा. हे घेतले. आता त्याच्यावरती आपण जे झणझणीत केलेलं आहे हे आपण त्याच्यावरती घालणार आहोत. ते झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कांदा टाकणार. हे हाताने टाकण्याचं कारण असं की ते चांगलं व्यवस्थित आपल्याला मिसळता येतं. बरोबर. आणि वरती भुरभुरता येतं. नाहीतर हा असा गोळा पडतो. हे थोडा कोबी घातलेला आहे. टोमॅटो घालायचं. टोमॅटो पण घालायचं आपल्याला. थोडेसे पोहे परत कुरकुरीतपणा करता. ओके. घातले. आता ही डिश तयार. बस बस बस. फर्स्ट क्लास. मी आता खाऊन बघतो जरा. तुम्ही लिहून बघा तुमच्या पेनातून ते शाई व्यवस्थित आहे की नाही जरा चेक करा. पेन, साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉम्बो मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, टोमॅटो, किसलेला कोबी, तळलेले जाड पोहे, मोड आलेली मिश्र कडधान्य, बारीक शेव, 1 तास भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कांदा, मीठ, चिंचेची चटणी, जिरं, मोहरी, तिखट, लसूण, आलं आणि हिंग. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी. त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ परतून त्यामध्ये पाणी ओतावं. त्यामध्ये लसूण पेस्ट, आलं पेस्ट, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून एक उकळी आणावी. पॅन मध्ये तेल गरम करून मोड आलेली कडधान्य, मीठ आणि तिखट घालून अर्धवट वाफवून घ्यावीत. एका बाउल मध्ये तळलेले पोहे घेऊन त्यावर परतलेली कडधान्य, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, शेव आणि उकळवून घेतलेला चणा डाळीचा रस्सा घालावा.
वरून तळलेले पोहे घालून डिश सर्व्ह करावी.